Good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying maths and science with me. असाच एक इंटरेस्टिंग लेसन मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे की ज्या लेसनचं नाव आहे एलिमेंट्स कंपाउंड अँड मिक्सचर. याच्या अगोदर आपण या लेसन मधल्या वेगवेगळ्या छान छान कन्सेप्ट क्लिअर केल्या. मॉलिक्यूल काय आहे, ॲटम काय आहे, मिक्सचर काय आहे, कंपाउंड्स या सगळ्यांमधला डिफरन्स सुद्धा क्लिअर केला. आणि आता आपण चाललो आहोत या लेसनच्या अगदी लास्ट टॉपिक कडे की ज्या टॉपिकचं नाव आहे आज द मेथड ऑफ डिस्टिलेशन. मग त्या मेथड ऑफ डिस्टिलेशन काय आहे नेमकं समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. त्याच्या अगोदर जे विद्यार्थी या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला असे इन्फॉर्मेशन आणि नॉलेजफुल व्हिडिओ रोजच्या रोज बघायला मिळतील. सो लेट्स स्टार्ट. व्हॉट इज द मेथड ऑफ डिस्टिलेशन? सी स्टुडंट, या एक्सपेरिमेंट साठी तुम्हाला दिसतं आहे डायग्राम मध्ये या पद्धतीने आपल्याला लागणार आहे हे ॲपरेटस. याची रचना आपल्याला या पद्धतीने करायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट डू यू वांट फॉर दिस एक्सपेरिमेंट? वी वांट द राउंड बॉटम फ्लास्क फॉर दिस एक्सपेरिमेंट. एक गोल असलेला, गोल त्याचं राउंड काय म्हणतो, गोल बुडाचा चंबू म्हणतो मराठीमध्ये आपण त्याला. राउंड बॉटम एक फ्लास्क घ्यायचा आहे. मग त्या फ्लास्क मध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे? वी हॅव टू टेक द सोल्युशन ऑफ वॉटर अँड सॉल्ट इन दॅट राउंड बॉटम फ्लास्क. म्हणजे आपल्याला मिठाचं आणि पाण्याचं सोल्युशन घ्यायचं आहे या राउंड बॉटम फ्लास्क मध्ये. मग आता याची अरेंजमेंट कशी करायची आहे तुम्हाला समोर दिसतच आहे फिगर मध्ये. या पद्धतीने तुम्हाला या एक्सपेरिमेंटची अरेंजमेंट करायची आहे. म्हणजे काय करायचं बाळांनो, इथे एक राउंड बॉटम फ्लास्क घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये सॉल्ट अँड वॉटरचं सोल्युशन घ्यायचं आहे. तो राउंड बॉटम फ्लास्क एका काय करायचं तुम्हाला एक स्टँड आहे, त्या स्टँडला रबर कॉर्कच्या साहाय्याने अटॅच करायचा आहे, कारण तो असा अधांतरित हवेत लटकू शकत नाही. मग पुढे काय करायचं आहे, तो ठेवायचा आहे वायर गेज वरती. वायर गेजच्या खाली असणारे आपला बर्नर की ज्या बर्नरच्या साहाय्याने आपल्याला द्यायची आहे हीट. त्याच्यानंतर ह्या तुमच्या राउंड बॉटम फ्लास्कला वरती कॉर्कच्या साहाय्याने एक थर्मोमीटर पण तुम्हाला दिसतोय. तो थर्मोमीटर आपल्याला तिथे अटॅच करायचा आहे. आणि नंतर वरच्या टोकाला एक कर्व अशी इन्क्लाइन ट्यूब आहे की ज्याला आपण कंडेन्सर म्हणणार आहे. म्हणजे आपण काय म्हणतो की कंडेन्सर म्हणजे काय, अशी ट्यूब की जी आपलं वॉटर वेपरचं वॉटर ड्रॉपलेट्स मध्ये कन्व्हर्जन करणार आहे. आणि लास्टला ठेवायचं आहे आपल्याला एक कोनिकल फ्लास्क. अशा पद्धतीने आहे आपला एक्सपेरिमेंटची अरेंजमेंट. नाउ व्हॉट इज द ऍक्च्युअली एक्सपेरिमेंट अँड व्हॉट वी हॅव टू डू इन दिस एक्सपेरिमेंट? लेट्स सी स्टुडंट्स. So student, what is our first step? That is, first we have to heat the conical flask and the solution which is inside it. Means they are having the solution of water and salt. मीठ आणि पाण्याचं जे सोल्युशन आपण कोनिकल फ्लास्क मध्ये ठेवलेलं आहे त्याला आपण काय करणार आहे, पहिले बर्नरच्या साहाय्याने, तुम्हाला इथे खाली बर्नर पण दिसतोय, या बर्नरच्या साहाय्याने आपल्याला द्यायची आहे हीट. देन व्हॉट यू हॅव टू डू, ऑब्झर्व द कोनिकल फ्लास्क व्हेरी केअरफुली. तो कोनिकल फ्लास्क मध्ये जे वॉटर ड्रॉपलेट्स पडतात त्याचं एकदम व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा. नाव दॅट इज क्वेश्चन इन युअर माइंड. तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की अरे हे पाण्याचे थेंब आले कुठून, कसे काय आले असेल, तर हाच आहे आपला नेमका हा एक्सपेरिमेंट. मग आता हे पाण्याचे थेंब नेमके कुठून आले, कशा पद्धतीने तयार झाले आणि आपण कशा पद्धतीने ही मेथड ऑफ डिस्टिलेशन आहे ती सेपरेशन साठी यूज करणार आहोत, हेच आपल्याला आजच्या ह्या एक्सपेरिमेंट मध्ये समजून घ्यायचं आहे. सो स्टुडंट, लेट्स सी व्हॉट इज ऍक्च्युअल एक्सपेरिमेंट. या डिस्टिलेशन प्रोसेस वरती एक्झाम मध्ये 100% 4 मार्क्स साठी क्वेश्चन विचारला तो, दॅट इज एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ डिस्टिलेशन विथ डायग्राम. तुम्हाला तिथे डायग्राम पण काढायचा आहे आणि डिस्टिलेशन प्रोसेस नक्की काय आहे हे पण तुम्हाला इथे समजावून सांगायचे, पॉइंट्स द्वारे लिहायचं आहे. कधी कधी तुम्हाला डिस्टिलेशनची डेफिनेशन विचारतील, कधी कधी 2 मार्क्स साठी फक्त डायग्राम विचारतील, कधी कधी डिस्टिलेशनचं प्रिन्सिपल काय आहे किंवा कुठले कुठले ॲपरेटस तिथे वापरले आहे किंवा व्हॉट इज द यूज ऑफ डिस्टिलेशन प्रोसेस, कुठल्या पद्धतीमध्ये सेपरेशन मध्ये डिस्टिलेशनचा वापर केला, तो अशा पद्धतीचे प्रश्न या तुम्हाला या डिस्टिलेशन प्रोसेस वरती येणार आहे. सो व्हॉट इज एक्सपेरिमेंट? लेट्स सी द फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आहे, दॅट इज द राउंड बॉटम फ्लास्क विच कंटेन द सोल्युशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर. स्टार्ट टू हीट इट, देन आफ्टर सम टाइम इट स्टार्ट्स बॉइल and it get vaporized, that liquid get vaporized and that vapors are goes in upward direction and that it comes from the inclined tube. तुम्हाला दिसतं inclined tube. काय होणार आहे ऍक्च्युअली, आता ज्यावेळेस आपण या राउंड बॉटम फ्लास्कला उष्णता द्यायला सुरुवात करणार आहे, त्यातलं जे सॉल्ट आणि वॉटरचे जे लिक्विड आहे ते उकळायला सुरुवात होणार आहे, बॉईल व्हायला सुरुवात होणार आहे, त्यातून वाफा बाहेर पडताना तुम्हाला दिसतील. मग ह्या वाफा ज्या आहे त्या इन्क्लाइन ट्यूब मधून जाणार आहे. मग या इन्क्लाइन ट्यूबला तुम्ही काय म्हणणार आहे? येस, इट इज कॉल्ड ॲज द कंडेन्सर. सो व्हॉट इज कंडेन्सर? लेट्स सी स्टुडंट्स. स्टुडंट, व्हॉट इज द फंक्शन ऑफ कंडेन्सर? आता
हे कंडेन्सर नक्की काय आहे, त्याचं फंक्शन काय आहे ते आपण जाणून घेऊया. दॅट इज कंडेन्सर इज द ऑपरेटर विच कन्वर्ट द वॉटर वेपर इनटू वॉटर ड्रॉपलेट्स. म्हणजे असं एक इन्स्ट्रुमेंट आहे की जे पाण्याच्या वाफेचं पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर करत असतं, कंडेन्सेशन करण्याचं काम करत असतं. मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, सांद्रीभवन म्हणत असतो. तुमची मम्मी सुद्धा एक्सपेरिमेंट रोज करत असते आणि तुम्ही सुद्धा एक्सपेरिमेंट बऱ्याचदा केलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ज्यावेळेस आपण आजारी पडतो तेव्हा गरम पाणी करून पित असतो, त्यावेळेस काय करतो आपण, गॅसवरती पातेलं ठेवत असतो, त्याच्यावरती काय करतो, एक ताटली ठेवत असतो किंवा एक झाकण ठेवत असतो. मग हळूहळू थोड्या वेळाने काय होतं, ते वॉटर हळू गरम होतं. नंतर थोड्या वेळाने 100 डिग्री सेल्सिअसला काय होणार, ते वॉटर पूर्ण टोटली बॉईल व्हायला सुरुवात होणार आहे. ते पाणी पूर्ण उकळतं आणि उकळलेल्या पाण्याला त्याची जी वाफ तयार झाली आहे ती बाहेर पडायला चान्स नसतो. मग ही जी वाफ आहे ते वरती जो ताट ठेवलेला आहे त्या ताटाद्वारे काय होते, ती अडवली जात असते. आणि मग काय करणार शेवटी, मग शेवटी या वाफेचं काय होत असतं, पाण्याच्या थेंबांमध्ये कन्व्हर्जन होत असतं. आणि आपण ज्यावेळेस त्याला स्पर्श करतो खालून त्या ताटाला, त्यावेळेस तुम्हाला तिथे वॉटर ड्रॉपलेट्स म्हणजे पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. आणि ह्याच प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, कंडेन्सेशन म्हणजे सांद्रीभवन म्हणत असतो. तुम्ही हिवाळ्यामध्ये सुद्धा धुकं तयार होताना बघितलं असेल, किंवा हिवाळ्यामध्ये तुम्ही वेगवेगळे झाडं आहेत, ते झाडांना जर स्पर्श केला तर तिथे पाण्याचे थेंब तयार झालेले दिसतील. दॅट इज नथिंग बट अ कंडेन्सेशन. तुम्ही माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण कंडेन्सेशन बऱ्याचदा बघितलं आहे, त्याच्या संदर्भात व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघितला आहे. सो दिस इज नथिंग बट अ कंडेन्सेशन. ओके, मग आता बघा इथे तुम्हाला हे एक्सपेरिमेंट काय दिसतंय, एक इनलेट आणि आउटलेट पण दिसते. म्हणजे ज्यावेळेस तुमची ती पाण्याची वाफ तिथून जाणार आहे, मग तिथे मध्यभागून तुमची पाण्याची वाफ जाणार, मग त्याच्या बाजूला बघा इकडे इनलेट आणि इकडे आउटलेट, त्याला 2 नळ्या पण लावलेल्या आहे. तिथे कंटिन्युअस थंड पाण्याचा पुरवठा असणार आहे. कारण की ही जी गरम वाफ आहे, ज्यावेळेस ही गरम वाफ त्या ट्यूब मधून जाणार, मग तिकडनं थंड पाणी असल्यामुळे या थंड पाण्यामुळे या गरम वाफेचं काय होणार आहे, पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर होणार. आणि खाली जो कोनिकल फ्लास्क तुम्हाला दिसतो, त्या कोनिकल फ्लास्क मध्ये ड्रॉप 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 पाण्याचे 100% प्युअर वॉटर हे तुमचं अशा पद्धतीने काय होणार आहे, कलेक्ट होणार आहे. आता डेली लाईफ मध्ये आपले बरेच एक्झाम्पल आहे की जिथे आपण या कंडेन्सेशन प्रोसेसचा वापर करत असतो. बघा उन्हाळ्यामध्ये काय करत असतात तुम्ही, तुमच्या बॉटलला ओला कपडा गुंडाळत असतात, किंवा माठ असतं, छोटासा मडकं असतं बघा, थंड पाणी त्याच्यामध्ये राहत असतं, त्याला सुद्धा आपण ओला कपडा, टॉवेल किंवा काहीतरी कपडा गुंडाळत असतो, त्याच्यामुळे पाणी अजून थंड होत असतं. मग यामागे सायंटिफिक रिझन नक्की काय आहे, तुम्ही मला लिहायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. मी तुमचे कमेंट मध्ये आन्सर जे आहे ते नक्की रीड करणार आहे. सो स्टुडंट, ह्या एक्सपेरिमेंट मध्ये नक्की पुढे काय होणार आहे, ड्यू to condensation process, that is water vapor is converted into water droplets, and the water which is collected in the conical flask is 100% pure water. Then after some time whole water in the round bottom flask get evaporated and it is converted into water droplets and collected in the conical flask. थोड्या वेळाने पूर्णपणे त्या पाण्याची वाफ होत जात असते. तुम्हाला माहिती आहे वॉटर हे 100 डिग्रीला बॉईल होत असतं, पूर्णपणे वाफ होते, मग ती पुन्हा थंड होते आणि त्या कोनिकल फ्लास्क आहे, तुम्हाला बघा तिथे एक छोटासा कोनिकल फ्लास्क पण दिसतो, तिथे तुमचं पाणी जे आहे ते जमा होणार आहे, पूर्ण पाणी जमा होणार आहे. मग शेवटी त्या कोनिकल फ्लास्क मध्ये म्हणजे त्या गोल बुडाच्या चंबूमध्ये काय शिल्लक राहणार आहे, येस स्टुडंट, इट इज नथिंग बट द क्रिस्टल्स ऑफ सॉल्ट. मिठाचे खडे तुमचे त्या कोनिकल फ्लास्क मध्ये शेवटी शिल्लक राहणार आहे. इन दिस वे वी सेपरेट फ्रॉम द मिक्सचर ऑफ सॉल्ट अँड वॉटर, वी सेपरेट वॉटर अँड वी सेपरेट सॉल्ट सेपरेटली. मीन्स त्या कोनिकल फ्लास्क मध्ये तुमचं वॉटर जमा झालं आणि तुमच्या ग्राउंड वॉटर फ्लास्क मध्ये तुमचं मीठ शिल्लक राहिलं. अँड दिस प्रोसेस इज नथिंग बट द प्रोसेस ऑफ डिस्टिलेशन. आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणणार आहोत, प्रोसेस ऑफ डिस्टिलेशन म्हणणार आहोत. मग आता या डिस्टिलेशन प्रोसेसचा उपयोग नक्की कुठे केला जातो. सो व्हॉट आर द युजेस ऑफ डिस्टिलेशन प्रोसेस. सो डिस्टिलेशन प्रोसेस इज ऍक्च्युअली यूज फॉर टू सेपरेट द इम्प्युअर लिक्विड्स. जे इम्प्युअर लिक्विड्स आहेत ते एकमेकांपासून सेपरेट करायचे आहे, की ज्यांचा बॉइलिंग पॉइंट, ज्यांचा कंडेन्सेशन पॉइंट हे वेगवेगळे आहे, असे 2 लिक्विड एकमेकांपासून वेगळे करायचे असेल तर काय वापरणार आहेत आपण, ह्या डिस्टिलेशन प्रोसेसचा वापर करणार आहे. मग ह्या प्रोसेसमध्ये आपण 2 महत्त्वाचे प्रिन्सिपल शिकलो. विच आर दीज 2 प्रिन्सिपल, दॅट इज व्हेन दीज 2 मिक्सचर्स एव्हरी सबस्टन्स हॅव्हिंग द स्पेसिफिक बॉइलिंग पॉइंट, एक स्पेसिफिक बॉइलिंग पॉइंटला तो सबस्टन्स उकळायला लागणार, त्याची वाफ होणार आणि त्याचं त्या रूपांतर होणार त्या परत एकदा, आणि उरलेला जो सबस्टन्स आहे तो राउंड बॉटम म्हणजे कंडेन्सेशनचा पॉइंट फिक्स असतो आणि बॉइलिंगचा पॉइंट पण इथे फिक्स असतो. या 2 प्रिन्सिपल आपण या एक्सपेरिमेंट मधून शिकायला मिळालं.
सी स्टुडंट सम क्वेश्चन ऑन पेज नंबर 97 तुमचं पेज नंबर 97 आहे त्याच्यावरती यूज युअर ब्रेन पॉवरचे काही क्वेश्चन दिलेले आहे बेस्ड ऑन दिस डिस्टिलेशन प्रोसेस. आपण जी डिस्टिलेशन प्रोसेस आता शिकलो त्याच्यावरती हे क्वेश्चन्स आहे. सो व्हॉट इज युअर फर्स्ट क्वेश्चन? लेट्स सी. इज द वॉटर दॅट फॉल्स फ्रॉम क्लाउड इज नॅचरली प्युअर? म्हणजे पावसाचं पाणी जे आकाशातून पडत असतं, ढगातून पडत असते, ते प्युअर असतं का पिण्यासाठी? येस, इट इज ऑब्वियसली इट इज 100% प्युअर. तुम्ही पूर्वीच्या काळचे जे लोक आहे हे पहिल्या पावसाचं पाणी बॉटलमध्ये भरून ठेवायचे. लहान मुलांचं पोट दुखलं किंवा वेगवेगळ्या आजारांवरती ते 100% औषधासारखं काम करायचं. मग 100% तुम्ही कुठलाही हे न करता, फिल्टर न करता ते तुम्ही लगेच डायरेक्टली पिऊ शकता. बट व्हेन दिस वॉटर कम्स ऑन अर्थ, इट different type of dust particles, different type of poisonous gases is dissolved, is mixed in that water, rain water, and that's why it is impure for ड्रिंकिंग. आणि मग हे डस्ट पार्टिकल जेव्हा मिक्स होतात, पॉइझनस गॅसेस मिक्स होतात, मग ते पाणी पृथ्वीवर आल्यानंतर ते आपल्याला पिण्यालायक राहत नाही. पण ते पाणी आपण तसंच बघा, वरती आपण टँक ठेवला, टाक्या ठेवल्या, तसंच डायरेक्टली अडवलं आणि तसंच पिण्यासाठी वापरलं तरी चालणार आहे. ओके, इन दिस वे व्हेन अशा पद्धतीने हे जे पावसाचं पाणी आहे आपल्याला पिण्यासाठी सेफ असतं ज्यावेळेस ते जमिनीवर पडत नाही. पण ज्यावेळेस आपण आल्हादवरती आपण काय करतो, स्टोअर करतो, ते मात्र आपण पिऊ शकतो. ओके स्टुडंट, clear the question? Let's see the next question. Which properties of liquid you see in this distillation process? Distillation process मध्ये तुम्ही कुठल्या दोन प्रॉपर्टीज शिकल्या? येस, मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं. पहिली प्रॉपर्टी आपण शिकलो, that is water start boil at 100 degrees Celsius and then it get vaporized. Means every particular liquids or every particular substance having the specific boiling point. This property we understand from this experiment. Then next property, all of you know. Water वेपर कंडेन्स ॲट पर्टिक्युलर टेम्परेचर असो. पाण्याच्या ज्या वाफा आहेत त्या एका पर्टिक्युलर टेम्परेचरला परत कंडेन्सेशन झालं, म्हणजे पाण्याच्या वाफेचं पाण्याच्या थेंबांमध्ये रूपांतर झालं. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? दॅट इज एव्हरी सबस्टन्स ऑर एव्हरी पर्टिक्युलर लिक्विड हॅव्हिंग द स्पेसिफिक टेम्परेचर फॉर कंडेन्सेशन. कंडेन्सेशनसाठी पण स्पेसिफिक टेम्परेचर लागतं आणि तुमच्या बॉइलिंग पॉईंट पण साठी काय लागत असतं, तुमचं स्पेसिफिक टेम्परेचर लागत असते. इन दिस वे वी क्लिअर दिस टू क्वेश्चन. नाव द नेक्स्ट क्वेश्चन, फॉर व्हॉट पर्पज दिस डिस्टिल वॉटर इज यूज? आता बघा, हे डिस्टिल आहे 100% प्युअर वॉटर. कुठले कुठे कुठे वापरतात हा प्रश्न तुम्हाला 100% विचारला जाईल. दॅट इज फर्स्ट वन, सायंटिस्ट यूज दिस डिस्टिल वॉटर फॉर परफॉर्मिंग डिफरंट टाइप ऑफ एक्सपेरिमेंट. सायंटिस्ट असेल किंवा लॅब असिस्टंट्स असेल किंवा आपल्या सायन्स लॅबमध्ये कुठले एक्सपेरिमेंट करण्यासाठी कधी कधी आपल्याला डिस्टिल वॉटरच लागत असतं, त्यावेळेस आपल्याला याचा यूज करत असतो. त्यानंतर तुमच्या ज्या कार बॅटरीज आहेत, तुमच्या ज्या कार आहे त्याच्यामध्ये ज्या बॅटरीज आहेत त्या बॅटरीजमध्ये सुद्धा ह्या डिस्टिल वॉटरचा उपयोग करत असतो. अजून बघा, अजून जे छोट्या मुलांचे औषध आहेत बघा, त्याच्यामध्ये छोटे छोटे अशा ट्यूब्स असतात. 5 रुपयाला किंवा 2-2 रुपयाला त्या ट्यूब्स असतात. त्या ट्यूब्स मध्ये काय असतं? इट इज नथिंग बट अ डिस्टिल वॉटर असतं. आणि मग ते छोट्या मुलांना ज्या गोळ्या किंवा औषधं किंवा ती पावडर दिलेली असते त्या डिस्टिल वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करायची असते आणि मग ते मिक्स करून त्या छोट्या बाळाला द्यायचं असतं. इन दिस वे मेडिसिनल पर्पजेस, दॅट इज इन मेडिकल फील्ड, दिस डिस्टिल वॉटर इज यूज. देन व्हॉट इज द important use of this distilled water? In some countries, that is pure water means the drinking water is not available. काही देशांमध्ये पिण्यायोग्य पाणीच नाही, because they having only sea and sea. सगळीकडे समुद्र किनारा आहे, खारट पाणी आहे. मग ते लोक पिण्यासाठी पाणी कुठून मिळवणार? In that countries they purified this sea water, then they distill the water and then use that water for drinking and other purposes in their daily life. म्हणजे काय करतात? ते समुद्राचं पाणी काय करतात? प्युरिफाय करत असतात, डिस्टिल करत असतात आणि मग पिण्यासाठी वेगवेगळ्या घरातल्या कामांसाठी या डिस्टिल्ड वॉटरचा वापर करत असतात. इन दिस वे वी स्टडी द प्रोसेस ऑफ डिस्टिलेशन इन टुडेज लेक्चर. सो आय थिंक मेथड ऑफ डिस्टिलेशन काय आहे, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, त्याचं वर्किंग कसं आहे, ते ऑपरेटर्स काय आहे, नेमकं प्रिन्सिपल काय आहे, हे सगळं छानपैकी आज तुम्हाला तिथे क्लिअर झालं असेल. आणि डिस्टिलेशन प्रोसेस ही कुठे वापरतात हे सुद्धा तुमची कन्सेप्ट आज छानपैकी क्लिअर झाली असेल. जर व्हिडिओला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला नक्की विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं असे इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला DS डिजिटल स्कूल तर्फे बघायचं असेल तर लगेच सबस्क्राइब करा, लगेच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय स्टुडंट्स.